नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 50 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन पाहिजे। सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा महाराष्ट्रामधला पहिला या ठिकाणी तो साक्षर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतामधलं पहिलं कोर्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारतामधलं पहिलं कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता बघा, या ठिकाणी भारतामधलं पहिल्यांदा कोर्ट हे स्थापन करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, काय विचारला, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, योग्य उत्तर सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यामधले या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आनंदवन बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। आनंदवन ही संस्था विचारली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, योग्य उत्तर काय असेल तर आनंदवन बघा ही संस्था चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी बघा मोझरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, काय विचारलाय, सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी 4 जिल्हे आहेत, या 4 जिल्ह्यापैकी बघा कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वन क्षेत्र आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, लातूर बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी वन क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, नागपूर बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी पहिला तो डिजिटल जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रीय हरितकरणाचे महाराष्ट्रामधले पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? बघा, राष्ट्रीय हरितकरणाचे महाराष्ट्रामध्ये पहिले हरित खंडपीठ पुणे ठिकाणी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, काय विचारलाय, पवनार हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवनार हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, पवनार बघा हा आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण नाही? बघा, या ठिकाणी 4 जिल्हे आहेत, बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण नाही? बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा कोलामी आदिवासी जमात आढळते। बघा, या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल आदिवासी जमात आढळते। बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण नाही, म्हणजे जालना जिल्हा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती महत्त्वपूर्ण बघा असेच बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, चालू घडामोडी, बघा सर्व GK प्रश्न व मागील बघा झालेले सर्व पेपर। बघा, तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, बघा आपल्याकडे 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF, एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF अवेलेबल आहेत। ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे? बघा, सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येचा या ठिकाणी
जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। अष्टविनायकाच्या एकूण 8 स्थानापैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, पुणे जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी एकूण 5 या ठिकाणी अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामधील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामधील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा असं योग्य उत्तर काय पाहिजे, गडचिरोली बघा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त या ठिकाणी असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा काय विचारलाय, शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळगड बघा विचारलाय आपल्याला, कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे? बघा असं योग्य उत्तर काय असेल, बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे। पन्हाळगड बघा हा किल्ला कोल्हापूर जिल्हा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 पहा काय विचारलाय, गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल, C60 म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवलेली आहे? चंद्रपूर बघा जिल्ह्यामध्ये दारूबंदी या ठिकाणी उठवलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मेनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे? मेनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल, चेन्नई बघा या ठिकाणी मेनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? ई ऑफिस बघा प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा कोणता जिल्हा आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्रामध्ये बघा ई ऑफिस बघा ही सेवा लागू करणं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यामधलं ठिकाण कोणतं आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। चांदी कामासाठी बघा कोल्हापूर जिल्ह्यामधलं कोणतं ठिकाण हे प्रसिद्ध ठिकाण आहे? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, हुपरी बघा हे ठिकाण चांदी कामासाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 20 काय विचारला, डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल, डॉट्स बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगासाठी वापरतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी किती तापमानाला असते? पाण्याची महत्तम घनता विचारली किती तापमानाला असते? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे, 4 अंश सेल्सिअस बघा या तापमानाला पाण्याची सर्वाधिक या ठिकाणी घनता असते। प्रश्न क्रमांक 22 बघा काय विचारलाय, एस्किरिओसिस हा रोग आहे खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे? एस्किरिओसिस हा रोग कशामुळे होतो? संप्रेरक, कृमी, वायू प्रदूषण, जैविक प्रदूषण। बघा हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर एस्किरिओसिस बघा हा रोग कृमी यांच्यामुळे या ठिकाणी होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? कोकणचे गांधी कोणाला म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 24 बघा काय विचारला, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सन 1761 मध्ये बघा पानिपतची तिसरी लढाई ही झाली होती। प्रश्न क्रमांक 25 बघा काय विचारलाय, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, रुसो बघा यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता या ठिकाणी म्हटलं म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 26 काय विचारलाय पहा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, मराठी वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, गिरीश या शब्दाची संधी विग्रह आपल्याला करायचा आहे। गिरीश बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे, संधी विग्रह आपल्याला करायचा आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, गिरी प्लस ईश
म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य विग्रह आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा काय विचारलाय, विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? त्याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? विभक्तीचे बघा एकूण 8 प्रकार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढीलपैकी बघा कोणत्या ठिकाणी भाववाचक नाम नाही? या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, हिमालय। या 4 शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही? बघा हिमालय बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही। प्रश्न क्रमांक 30 या ठिकाणी काय विचारलाय, खालील प्रश्नापैकी प्रश्नार्थक सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे। प्रश्नार्थक सर्वनाम हा, जो, कोण, त्या। बघा कोण काय या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। चौथा, 60, दसपट, सर्व। बघा दसपट बघा या ठिकाणी हा या ठिकाणी ऑप्शन्स या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी योग्य असलेला पर्याय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, समीर निबंध लिहितो। बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे, हे वाक्य बघा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? सकर्मक आहे, अकर्मक आहे, द्विकर्मक कोणता आहे? समीर निबंध लिहितो। बघा सकर्मक क्रियापद या प्रकारचं या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पाणी, दूध, कल्याण, तीर। क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा दूध यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा का, लोचन या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? लोचन या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? लोचन, लोचन म्हणजे काय पाहिजे? डोळे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा काय विचारलाय वाक्प्रचार, बोबडी वळणे। बोबडी वळणे म्हणजे काय असतो? अतिशय घाबरणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 36 बघा काय विचारलाय, गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघा असं योग्य उत्तर काय पाहिजे? गर्विष्ठ, विनम्र, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारलंय, जे टाळता येऊ शकत नाही। बघा जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अटळ, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आज्ञा वेताळ। आज्ञा वेताळ बघा हा अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आज्ञा वेताळ, बघा असं योग्य उत्तर काय असेल? अत्यंत रागीट मनुष्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मेहनत, खर्च हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? मेहनत, खर्च हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा असं योग्य उत्तर काय असेल? अरबी बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 40 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? नामाऐवजी बघा नामाच्या ऐवजी काय असतो? सर्वनाम, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम खालीलपैकी कोणता आहे? गुलाम, नवल, वकील, माणुसकी। या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणत्या पाहिजे? माणुसकी बघा या ठिकाणी शब्द भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढीलपैकी सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। त्याचे योग्य उत्तर काय असेल? त्याची वही बघा हा पर्याय सार्वनामिक विशेषण या ठिकाणी या ठिकाणी योग्य आपला पर्याय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मी कादंबरी वाचत होतो। मी कादंबरी वाचत होतो कोणता काळ असेल? बघा बघा मी कादंबरी वाचत होतो, त्याचा काळ कोणता असेल? मी कादंबरी वाचत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे, या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली नाही। मी कादंबरी वाचली नाही, वाचत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य, या वाक्याचा काळ आहे। अंतकरण या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? अंतकरण हा शब्द स्वर आहे का? व्यंजन, विसर्ग यापैकी नाही। अंतकरण विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, नेएशी हे प्रत्यय
कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने, ए, शी. तृतीया या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. ने, ए, शी हे तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. बघा चहा पाणी या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या प्रकारचा समास आहे? चहा पाणी. चहा पाणी बघा या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या प्रकारचा समास आहे? चहा पाणी. समाहार द्वंद्व समास यांच्या या ठिकाणी उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विष्णू वामन शिरवाडकर बघा यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? बघा कुसुमाग्रज बघा त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय झाला? तो चहा पितो. अशा प्रकारचं बघा या ठिकाणी एक वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. तो चहा पितो. बघा असं योग्य उत्तर काय असेल? तो चहा पितो. कर्तरी प्रयोगाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाऊ बहीण. बघा असं योग्य उत्तर काय असेल? नपुंसक लिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 50 बघा काय विचारलाय? कवी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? कवी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF, एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF व मागील झालेले सर्व प्रश्नांचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.